हा प्रकार चुकीचा आहे। आज कुठच्याही उमेदवाराला मतदान केल्याच्या नंतर जर ते थेट भाजपच्या उमेदवाराला जर मिळणार असेल तर ही लोकशाहीची हत्या आहे आणि अशा प्रकारे होता कामा नये। ज्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील, महापालिकांच्या असतील, जिल्हा परिषदांच्या असतील, या सगळ्या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती घोळ आहे आणि ह्या सगळ्या घोळामुळे आज मतदार यादीतील घोळ या विरोधात आता मनसे आणि महाविकास आघाडी जी आहे त्यांचं आज मुंबईमध्ये आंदोलन होत आहे आणि या आंदोलनामध्ये अनेक युवा कार्यकर्ते सुद्धा जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो की राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडनं तरुण कार्यकर्ते जे आहेत याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण बघतोय की या ठिकाणी ईव्हीएम मशीनचे फोटो जे आहेत ते या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत। आपण प्रत्येकाशी बोलणार आहोत, नेमकं यांचं काय मत आहे, काय म्हणणं आहे। दादा, काय सांगाल की तुम्ही ईव्हीएम मशीनचं जे असतं वोटिंग मशीन त्याचं फिक्सिंग केलेलं आहे, इथं तुतारीला वोटिंग केलं की हे वोटिंग इकडनं डायरेक्ट कमळाला जातं, म्हणजे हे व्हीव्हीपॅटच्या मशीनमध्ये कमळाची चिठ्ठी येते आणि हे मतदान कमळाला जात असतं। यांनी हे फिक्सिंग केलेलं आहे बीजेपी सरकारने। काय सांगाल की म्हणजे सगळ्यांचे म्हणजे खरोखरच तुमचं जर असं जर तुमचं मत असेल तर निवडणूक आयोगाकडे तुम्ही गेलात होता, तर निवडणूक आयोग जे आहे ते मान्य करायला तयार नाही की अशा प्रकारचा घोळ होतोय म्हणून सगळ्या डुप्लिकेट याद्या बनवलेल्या आहेत। बीजेपी सरकारने खोटं मतदान केलेलं आहे आणि ते खोटं मतदान काढण्यासाठी आम्ही वारंवार निवडणूक आयोगाला जातो, पण निवडणूक आयोग आमच्याकडे काही लक्ष देत नाही आहे। आणि एवढे दिवस निवडणूक आयोगाने याच्यासाठी घेतल्या नाही की यांना मतदान फिक्सिंग करायचं होतं, म्हणून 3-3, 4-4 वर्ष प्रशासक नेमून ठेवलेले आहेत। बीएमसीच्या निवडणुका होत नाहीत का काय सांगाल? यांच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि चिन्ह जे आहे ते कमळ दाखवलंय। दादा, काय सांगाल तुम्ही? मतदार यादीतील घोळ याचे अनेक पुरावे दिले, तुमच्या पक्षाकडनं सुद्धा रोहित पवार यांनी पुरावा दिला होता, पण त्यांच्यावरती सायबर क्राईम जो आहे, सायबर गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। असं सत्ताधारी पक्ष आता सध्या असंच करत आहे, ज्याच्यावरती आरोप करते त्याच्यावरती CBI, ED वगैरे अशा कारवाया करत आहेत आणि त्या कारवायांना घाबरण्यासाठी घाबरतील असं त्यांना वाटत आहे। पण रोहित पवार आमचे युवा नेते हे अजिबात त्या गोष्टीला घाबरणार नाहीत। ते पुन्हा एकदा अशाच यांनी ते पुढे हे करतील तुम्हाला। तुम्ही काय सांगाल की आदित्य ठाकरेंनी पुरावे दिले, प्रेझेंटेशन केलं, राहुल गांधींनी पुरावे प्रेझेंटेशन दिलं, रोहित पवार जे आहेत त्यांनी प्रेझेंटेशन दिलं, त्यांनी पुरावे दिले, अनेक पुरावे असे समोर आलेत की शौचालयाच्या पत्त्यावरती जे आहेत मतदार यादी आहेत, एका घरात 38, 40, 200, 400 लोक राहतात, असं सगळे पुरावे देऊन सुद्धा जे आहे निवडणूक आयोग जे आहेत ते म्हणते की आम्ही यातला घोळ सुधारू। मात्र जी एकूणच मनसेची किंवा महाविकास आघाडीची भूमिका आहे की निवडणुका घेऊ नका, यावर तुमचं काय मत? खरी गोष्ट आहे, मुळात निवडणुका ह्या पारदर्शी पद्धतीने झाल्या पाहिजेत। आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे, लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या पाहिजेत। भारतीय जनता पक्षाने ज्या पाशवी बहुमताच्या जोरावरती ज्या मतदार याद्यांमध्ये ज्या पद्धतीने घोळ केलेला आहे, मुळात हा प्रकार चुकीचा आहे। आज कुठच्याही उमेदवाराला मतदान केल्याच्या नंतर जर ते थेट भाजपच्या उमेदवाराला जर मिळणार असेल तर ही लोकशाहीची हत्या आहे आणि अशा प्रकारे होता कामा नये। ज्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील, महापालिकांच्या असतील, जिल्हा परिषदांच्या असतील, या सगळ्या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती घोळ आहे आणि ह्या सगळ्या घोळामुळे आज निवडणुका घ्यायच्या कशा? तुम्ही म्हणताय निवडणूक याद्या घोळ आहेत, तर काय बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या पाहिजेत का? कारण तुम्ही आता ईव्हीएम मशीनचेच फोटो आणलेले आहेत की ईव्हीएम मशीनला सुधारलं पाहिजे? नाही, बॅलेट पेपरवरती घ्यायला हव्यात। आज अमेरिकेसारखे प्रगत देश सुद्धा EVM सारख्या मशीन वापरत नाहीत, म्हणजे आफ्रिकासारखा देश जो अत्यंत मागास देश म्हणून ओळखला जातो, हे देश EVM सारख्या मशीन वापरतात, परंतु प्रगत देशाचे EVM सारखी मशीन वापरत नाहीत। आपल्या देशाला बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणं सहज शक्य आहे। मुळात भारतीय जनता पक्षाला ते करायचं नाही, कारण त्यांना ते पाशवी बहुमत मिळवायचे परत एकदा या मतदार याद्यांमध्ये घोळ निर्माण करून। आता काय सांगाल? हे म्हणतात की बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या पाहिजेत, डिजिटल इंडिया म्हणतो, देश दुनिया सगळी AI टेक्नॉलॉजीकडे चालली आहे आणि अशामध्ये परत एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणं किंवा जसा तुमचा आरोप आहे की EVM मशीनमध्ये जो आहे तो घोळ असणं, याकडे कसं बघता? EVM मशीन मुळात बोलायला गेलं तर हे कमळाचं फूल घेऊन सामान्य जनतेला कसं फूल बनवायचं हे भाजपने चांगलं शिकलेलं आहे। मुळात आपण एक सणासारखा साजरा करणारा जे निवडणुकीचे दिवस असतो त्यामध्ये पण आपण आवडत्या ज्या उमेदवारांना मतदान करतो ते मतदान त्याला न जाता डायरेक्ट कमळाला जात आहे। ही नाही बोलून झालं ती ही आपल्या म्हणजे जो हक्क आहे त्याची हत्याच झालेली आहे आणि
काही झालं तरी आता निवडणुकीसाठी यांनी बोगस मतदार तयार केलेले आहेत, त्यामुळे आता मतदानाची घाई करतात आहे. याआधी त्यांची तयारी नव्हती, मतदार त्यांचे तयार नव्हते, यांनी सगळी मतदार यादी तयारी केली त्यांच्या पद्धतीने आणि म्हणून ते मतदानासाठी पाठी पडलेत. माझा फक्त त्यांना एकच सांगणं आहे, अगर ते बोलतात आम्ही बहुमताने विजयी होऊ शकतो, तर आमचं फक्त एकच म्हणणं आहे, आमच्या पद्धतीने तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या आणि तेव्हा बहुमताने विजयी व्हा. आम्ही ते सत्य मानायला तयार आहे. परत एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजे. झालं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण बघतो की महाविकास आघाडीचे नेते जे आहेत त्यापैकी काँग्रेसची पिछेहाट झालेली पाहायला. तर आपण बघितलं की या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची नेमकी काय अपेक्षा आहे, काय म्हणणं आहे. तर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचीही प्रतिक्रिया येते, ती आपण बघूया. विरोधात हा मोर्चा आहे, काय भाजपचं मोठं आंदोलन का करताय? जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी अशा प्रकारची भूमिका आहे आणि त्यामुळे फॅशन स्ट्रीटवरती असत्याचा तमाशा आणि असत्याचा फॅशन शो हा मनसे आणि महाविकास आघाडीने लावलेला आहे. याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने यांना का घरी पाठवलं याची जर कारणमीमांसा केली असती तर त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता बरं झालं असतं, परंतु तशी कारणमीमांसा करायची नाही आणि रडीचा डाव खेळायचा. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी निर्णय केलेला आहे, यांना घरी पाठवण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या नंतरची प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी हा मोर्चा आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे हा तमाशा आणि रडीचा डाव आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही. तर या मोर्चामध्ये कुठेतरी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे नेते आता शेवटच्या टप्प्यात सामील होत आहेत, मात्र सुरुवातीपासून काँग्रेस अलिप्त दिसून आल्यामुळे काँग्रेसचे नेते सामील होत आहेत, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबईच्या अध्यक्षा या सामील होत आहेत की नाही सामील होत आहेत याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. कारण कदाचित त्यांना राज ठाकरेजी बरोबर शेअर करायचं नसेल स्टेज किंवा त्यांच्याबरोबर एका फ्रेममध्ये यायचं नसेल, कारण बिहारच्या निवडणुकांमध्ये कुठला तरी वेगळ्या प्रकारचा मेसेज जाईल आणि त्यामुळे अशा प्रकारचं कन्फ्युजन हे महाविकास आघाडी आणि मनसे या दोघांमध्ये हे दिसून येत आहे. आणि त्याचाच प्रत्यय आजच्या मोर्चामध्ये कोण कोण दिसतात आणि कोण दिसत नाही याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. हा जो असत्याचा तमाशा जो यांनी लावलाय, जो फेक नरेटिव्ह पसरवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न यांनी जो लावलेला आहे किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण हे लोक करतायत आणि हा त्यांचा मोर्चा म्हणजे निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीवरती आक्षेप नसून या महाराष्ट्राच्या मतदात्यांवरती किंवा महाराष्ट्राच्या जनतेवरती घेतलेला आक्षेप आहे. हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आहे, कारण जनतेने आपलं मत दिलं, जनतेने आपला कौल दिला, त्या दिलेल्या मताचा आणि त्या दिलेल्या कौलाचा अपमान आणि अवमान करणारा हा मोर्चा आहे असं आमचं म्हणणं. मतचोरीवरून तुम्हाला आव्हान दिलंय रोहित पवारांनी. त्यांचं म्हणणं जर तुम्ही मतचोरी केली नाही तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला निवडणूक आयोग का नकार देते? हे बघा, जे लोक आपल्या पगारापेक्षा जास्त बोलतात, आपल्या अवकातीपेक्षा जास्त बोलतात, त्यांच्यावरती काही प्रतिक्रिया देण्याचा आवश्यकता मला वाटत नाही. ठाकरे बंधू लीड जे आहे त्या मोर्चाला करताना पाहायला मिळत आहेत. आगामी निवडणुकीसाठी हा सगळा मुंबई महापालिकेचा मोर्चा आहे, काय नाही असं आहे की 2007 मध्ये शिवसेना का सोडली किंवा त्यावेळी असं वक्तव्य केलं होतं की माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे त्यामुळे मी शिवसेना सोडतोय. मग त्या वक्तव्याचं काय झालं आणि त्या बडव्यांचं काय झालं? एकमेकांची तोंड गेली 20 वर्ष पाहिले नाही, परंतु आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. आणि मुंबईकरांना याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. याच्यामध्ये मुंबईकर हा ब्रँड आहे, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्रँड आहे, याच्यापेक्षा मोठा दुसरा कुठला ब्रँड नाही. मुंबई या सगळ्या मोर्चामध्ये जे नेते सामील झाले आहेत त्यांचं असं मत आहे की आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय, भाजप का उत्तर देतं असा एक सवाल ते उपस्थित असं आहे की हा प्रश्न जो विचारलाय ना तो महाराष्ट्राच्या जनतेला विचारलेला प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आणि अपमान आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला होता त्या दिलेल्या कौलावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा मोर्चा आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाचा नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करण्याचं हे कृत्य आहे.
आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची जनता याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राची जनता हे म्हणेल की होय आम्ही महायुतीला मत दिलं, आम्ही भाजपला मत दिलं, आम्ही भाजप आणि महायुतीलाच मत देऊ, नरेंद्र मोदीजींना मत देऊ, देवेंद्र फडणवीस साहेबांना मत देऊ. साटम यांनी टीका केलेली आहे आज ठाकरेंच्या या मोर्चावर. सत्याचा मोर्चा आता थोड्याच वेळात निघणार आहे आणि शरद पवार सुद्धा थोड्याच वेळात या मोर्चामध्ये सहभागी होतील. का हॉटेलमध्ये आता राज ठाकरे विश्रांती घेत आहेत, त्यांच्या भेटीला आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. दोघांमध्ये चर्चा होते हॉटेलमध्ये आणि तिथे कदाचित मोर्चा संदर्भातली रणनीती देखील ठरेल. महापालिकेपर्यंत हा मोर्चा असणार आहे. फॅशन स्ट्रीट पासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि यावरूनच अमित साटम यांनी टीका केलेली आहे. असत्याचा हा फॅशन शो असल्याचं अमित साटम यांनी म्हटलंय. त्याचबरोबर मुंबईकरांना या मोर्चामध्ये कसलंही स्वारस्य नाहीये. आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून होतोय आणि हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं लोकशाही पद्धतीनं मतदानाच्या माध्यमातून जो कौल दिला तो दिलेला कौलाचा आणि त्याचबरोबर जनतेच्या मताचा अनादर आहे, अपमान आहे, अशी टीकाही अमित साटम यांनी केली आणि येत्या निवडणुकांमध्ये जनता याला उत्तर देईल असंही अमित साटम म्हणाले. मोर्चापूर्वी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होत्या. हॉटेलमध्ये आता एका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आहेत. तिथून या थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होईल. यापूर्वी राज ठाकरेंनी दादर ते चर्चगेट असा लोकलने प्रवास केलाय फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये. याची तिकीटं सुद्धा मनसे नेत्यांनी दाखवलेली आहेत. लोकल ट्रेनच्या माध्यमातून दादर ते चर्चगेट राज ठाकरेंनी प्रवास केला आणि तिथून ते एका हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत, जिथे उद्धव ठाकरे हे सुद्धा आता उपस्थित आहेत. दोन्ही भावांमध्ये आता चर्चा होत आहे. शरद पवार सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि काही क्षणातच या मोर्चाला सुरुवात होईल. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पोहोचलेले आहेत तर दुसरीकडे भाजपचा देखील मोठं आंदोलन सुरू आहे या मोर्चाचा निषेध म्हणून. काही प्रश्न आहेत निवडणूक आयोगावर, ते वारंवार दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केलेले आहेत. ते प्रश्नच या मोर्चाच्या केंद्रस्थानी आहेत. आणि या मोर्चा संदर्भात चित्रा वाघ यांचीही प्रतिक्रिया येते. त्यांनी काय म्हटलंय पाहूया. परंतु आम्ही जो प्रश्न विचारतोय तो निवडणूक आयोगाला विचारतोय, भाजप का त्याचं उत्तर देते असं त्यांनी सुप्रिया सुळेंनी म्हटलं. मला असं इथं थेट म्हणायचं आहे की ज्या मतदार याद्यांविषयी बोललं जातंय, तुमचे जे खासदार निवडून आले त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? मोठ्या ताई, तुम्ही पण त्याच यादीवर आलात ना निवडून? का तुमच्यासाठी स्पेशल यादी आली होती? त्यावेळेला बरा नाही घेतला आक्षेप, त्यावेळेला तर सांगितलं. आणि मग आता ज्या यादीवर तुम्ही निवडून आलात ना, तीच यादी आता सुद्धा आहे. आणि आक्षेप घ्यायच्या ऐवजी ज्या वेळेला आक्षेप घेण्याची वेळ असते ती न घेता जी नौटंकी तुम्ही करताय हरकत नाही. महाराष्ट्रातील जनतेचं काय म्हणतात ते एंटरटेनमेंट पण होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे जे काही चाललंय ते चालू द्या. मी परत सांगते, रोज उठून नवीन आरोप, नवं नाटक हे त्या ठिकाणी असतं, पण त्यात काहीच तथ्य नसतं. रोहित पवार बोलतात की लोकसभा निवडणुकीआधी महिन्याला 4 ते 5,000 मतदार एका वाघ यांनी टीका केलेली आहे. याच मतांवर आणि याच माध्यमातून तुम्ही निवडून आलेला आहात आणि आता मोर्चे कशाला काढताय असा सवाल चित्रा वाघ यांनी केलेला आहे. आता एका हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आहे. दोघेही एकत्रितपणे मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात करतील. काही वेळापूर्वी लोकलनी राज ठाकरे यांनी प्रवास केला. दादर ते चर्चगेट असा फर्स्ट क्लासच्या डब्यातून राज ठाकरे यांनी प्रवास केलाय आणि आता एका हॉटेलमध्ये ते विश्रांती घेत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात कदाचित आता चर्चा होते. मोर्चाची रणनीतीबद्दल चर्चा होत असावी. तर थोड्याच वेळात या मोर्चाला फॅशन स्ट्रीट पासून सुरुवात होणार आहे. फॅशन स्ट्रीट ते महापालिका असा मोर्चाचा प्रवास असणार आहे. साधारण 1 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि अवघ्या 1 किलोमीटर मध्येच हा मोर्चा निघणार आहे. मोर्चानंतर संबोधित करतात का दोन्ही बंधू हे सुद्धा बघावं लागेल. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत, जिथे राज ठाकरे हे आता आहेत. अमित ठाकरे सुद्धा काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत. मतदार याद्या सुधारण्याची मागणी राज ठाकरे यांनी केलेली होती. एक प्रेझेंटेशन सुद्धा राज ठाकरे यांच्या सभेत सादर करण्यात आलं होतं आणि यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी एका सभेत
पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर काही प्रश्न उपस्थित केलेले होते. तर राज ठाकरे यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये विश्रांती. उद्धव सुद्धा तिथे विश्रांतीसाठी पोहोचलेत. उद्धव ठाकरे सध्या हॉटेलमध्ये आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आता चर्चा होत आहे. थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे. फॅशन स्ट्रीट ते महापालिका असा मोर्चाचा प्रवास असणार आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. नेते सुद्धा एका पाठोपाठ एक येत आहेत. मनसेचे अनेक नेते राज ठाकरे यांच्या सोबत आहेत. ठाकरे गटाचे नेते सुद्धा आता उपस्थित आहेत हॉटेल परिसरात. ही लोकलमधली दृश्य आहेत. फर्स्ट क्लासच्या डब्यात राज ठाकरे यांनी प्रवास केलाय. दादर ते चर्चगेट पर्यंत राज ठाकरे यांनी प्रवास केला आणि त्यानंतर एका हॉटेलमध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत. तिथेच आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही पोहोचले. दोघांमध्ये चर्चा होते. त्यांचा दौरा म्हणजे कसा असतो हे आजपर्यंत आम्हाला सुद्धा कळलं. 5 मिनिटं शेतकऱ्याशी बोलणं, 10 मिनिटं पदाधिकाऱ्याशी बोलणं आणि मुंबईकडे प्रयाण, असा जर तो दौरा असतो तर त्याला काही अर्थही नाही. म्हणून आता त्यांनी आलं काय गेलं काय, ज्या ठिकाणी पक्ष शिल्लक राहिलेलं नाही त्या ठिकाणी कुणीच संवाद साधला. म्हणून आता किती हातपाय हलवले तरी त्यांना इथं पाठिंबा मिळणार नाही. पोलीस जे काही नियम आहेत त्या पद्धतीने मोर्चाला नक्कीच परवानगी त्याच्या नियमात बसत असेल तर देतील आणि त्या नियमाप्रमाणे याने देखील मागणी केली पाहिजे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा आहे की आजचा मोर्चा हा खोटेपणाचा कळस आहे. लोकसभेला महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा मिळाल्या. त्यावेळेला यांना कुठेही मतचोरी वाटली नाही, ईव्हीएम बद्दल शंका वाटली नाही. म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या विरोधात मूक आंदोलन केलं जाणार आहे. दुपारी 1 वाजता गिरगाव चौपाटी इथं या मूक आंदोलनाला सुरुवात होईल आणि महाविकास आघाडीचा हा नौटंकीपणा, दुटप्पीपणाची पोलखोल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येईल. मतदार याद्यातील घोळ या मुद्द्यावरती आता मनसे आणि महाविकास आघाडीचा मुंबईच्या सीएसटी या परिसरामध्ये आज मोर्चा होतो. या मोर्चामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे लोक जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने सहभागी झालेले पाहायला मिळतात. आपण माझ्या मागे बघू शकता की या ठिकाणी जे आहेत ते राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा मुखवटा घालून जे आहेत इथे काही लोक जमा झाली आहेत आणि आपण बघतो की मतचोर जे आहेत असं करून एक कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. आपण शिवसैनिक आहेत ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मनसैनिक आहात तुम्ही, आता शिवसैनिक आणि मनसैनिक एक झालेत का? पण पहिल्यापासून राजसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे तर मनसैनिकच सांगणार आहे. काय सांगाल की नेमकं हे काय कॉन्सेप्ट आहे? राज ठाकरे यांचा मुखवटा घातलेले एक व्यक्ती आहे, तिथे उद्धव ठाकरे यांचा मुखवटा घातलेले आहेत. मतचोर म्हणून जे आहेत ते संपूर्ण यांना काळ्या रंगाने पेंट केले, मतचोर करून घातले आणि तुमच्या हातात जे आहे ते एक चाबूक आहे. काय नेमका संदेश देताय तुम्ही? संदेश असा द्यायचा आहे की निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना सन्मान्य राजसाहेबांनी जाऊन त्यांना निदर्शनात आणलेलं आहे की हे मतदान जे झालं ते मध्ये बोगस झालेलं आहे आणि मतचोर झालेलं आहे. त्यांना सगळं दाखवलेलं आहे सुद्धा तरी ते त्यांना भाषा कळत नाही आहे. म्हणून सन्मान्य राजसाहेबांनी हा सत्याचा मोर्चा आयोजित केला आणि सत्याच्या हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने न भूतो न भविष्य असा मोर्चा आज होणार आहे. आणि त्याच्यात आम्ही एकच संदेश देतोय की जेवढे या निवडणूकमध्ये जेवढे जे बोगस मतदार जे उभे केलेत त्यांची छाननी करून नवीन याद्या तयार कराव्यात हेच आमची. तर रेल्वेचं तिकीट काढून राज ठाकरे यांनी रीतसर प्रवास केलाय. दादर ते चर्चगेट फर्स्ट क्लासनं त्यांनी प्रवास केला. मनसेच्या रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटलांनी तिकीट सुद्धा दाखवली आहेत. राज ठाकरेंसह मनसेच्या सर्व नेत्यांनी तिकीट्स काढली आणि दादर ते चर्चगेट असा प्रवास केलाय फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये. काही मोर्चे जनहितासाठी नव्हे तर स्वहितासाठी असतात. मोर्चावर राहुल नार्वेकर यांनी टीका केली आहे. लोकसभेच्या वेळी जेव्हा महाविकास आघाडीला बहुसंख्यांची मतं मिळाली होती तेव्हा मोर्चे का काढले नाहीत असा सवाल नार्वेकरांनी केलाय. फेक नरेटिव्ह तयार करून जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा आरोपही नार्वेकरांनी केलाय. आंदोलन
ही जनहितात असतात, काही स्वहितात असतात, स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेले असतात. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली आंदोलनं आणि मोर्चे यातनं केवळ जनतेचं नुकसान होतं, त्यांना असुविधा होते, परंतु त्यातून जनतेचा कोणताही फायदा होत नाही. आणि आजचा हा जो मोर्चा आहे हा निश्चितपणे एक हेतुपुरस्पर मोर्चा आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेला मोर्चा आहे. यातनं जनतेचा कोणताही फायदा होणार नाही. पक्ष नेते एकत्र आलेत, कार्यकर्ते एकत्र आलेत, काँग्रेस मात्र या ठिकाणी कमी दिसते. नाही, काँग्रेस पक्ष पहिल्यापासून या आंदोलनामध्ये सामील आहे. म्हणजे या आंदोलनाची भूमिका ठरवण्यासाठी त्याच्यानंतर ज्या गाठीभेटी झाल्या, अनेक वेळा गाठीभेटी झाल्या, काय असावं याच्यामध्ये काँग्रेस संपूर्णपणे या ठिकाणी सामील आहे. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये हे जे पक्ष आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी आहेत, शरद पवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची, मनसे आहे आणि काँग्रेस आहे, त्याचप्रमाणे डावे पक्षही आहेत ना, CPI आहे. हा एकत्रित मुद्दा काय आहे की मतदार यादीमध्ये घोळ आहे, ते निवडणूक आयोगाने सुद्धा कबूल केलेलं आहे. त्या मतदार यादीमध्ये सुधारणा झाली पाहिजे ही सगळ्यांचीच मागणी आहे, काँग्रेसची मागणी आहे. आजचा मोर्चा त्याच्यासाठी आहे. जोपर्यंत मतदार याद्यामध्ये सुधारणा होणार नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका घेऊ देणार नाही. निवडणुका घेऊ देणार नाही असं म्हटलं जातंय. महानगरपालिकेच्या निवडणुका तसंही 4 वर्ष झालं पेंडिंग आहेत. नाही, कसं आहे, विधानसभेच्या नंतर जे काँग्रेस पक्षाने, आमच्या पक्षाने, आदित्यजींनी, राज ठाकरेजींनी आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था तर ओरडतच होती. हे जे ज्यावेळी लोकांच्या समोर दाखवलं हे लोकांना पटणार आहेत की नाही पटणार आहे का? एक खोलीमध्ये जिकडे 10 मतदार पण राहू शकत नाही तिकडे 200-200, 500-500 मतदार, 104 वयाचे असलेली लोक, हजारो लोकांची संख्या. म्हणजे ही जी झालेली आहे ही परिस्थिती डोळेझाक कसं करायचं? आणि मग हेच जर होणार असेल मग आपण एका बाजूला सांगायचं लोकशाही टिकवायची आहे आणि आपण आपल्या स्वार्थासाठी, आपल्या राजकारणासाठी अशाच पद्धतीने निवडणुका होऊ घातल्यात, कधी आमच्या फायद्यासाठी, कधी त्यांच्या फायद्यासाठी. पोलिसांची परवानगी मिळाली आहे का? अजिबात नाही. पण आता अडवल्या जाणार आहेत, पण त्यांनी हे मोर्चात बघूनच त्यांना ठरवायचं आहे की आम्हाला पुढे जाऊ द्यायचं की नाही द्यायचं. पोलिसांची अद्याप परवानगी नाही आहे. त्यांनी नाकारलेलं नाही, परवानगी नाकारली असं कुठेही सांगितलेलं नाही. परवानगी नाकारली नाहीये पण मिळालेली सुद्धा नाहीये. आपण बघतोय की आणखीन मोठ्या संख्येने नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत. फॅशन स्ट्रीट या परिसरामध्ये आपण आहोत. मात्र इथे काँग्रेसचे झेंडे दिसत नाहीयेत, कार्यकर्ते, नेते जास्त प्रमाणात जे आहेत ते दिसत नाहीयेत. पुन्हा एकदा आपण बघणार आहोत की कुठले नेते जे आहेत, कोणकोणते नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण एकदा बघूया. त्यांच्या नेत्यांवर